पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी 60,50,000 रुपयांच्या छापलेल्या नोटा जप्त केल्या, तर 2,16,00,000 रुपये किमतीचे नोटा बनवण्याचे कागद जप्त करण्यात आले। नगरच्या अंबिलवाडी येथील टपरीवर लागलेल्या सुगाव्यानंतर पोलिसांनी नोटा तयार करणाऱ्या टोळीतील 7 जणांना नगर-बीड वसंभाजीनगर येथून ताब्यात घेतलं। निखिल गांगडे, सोमनाथ शिंदे, प्रदीप कापरे, मंगेश शिरसाट, विनोद अरबट, आकाश बनसोडे, अनिल पवार यांना ताब्यात घेतले असून अंबादास ससाने हा फरार आहे। पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटा खऱ्या नोटासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या आहेत। या नोटा संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये तयार केल्या जात होत्या आणि त्या वेगवेगळ्या जिल्ह्यात चलनात आणल्या जात होते। अंबिलवाडी येथील एकापान टपरी चालकाला या नोटाचा संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी ताब्यात घेतले 7 जणांची। गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। 50,000 रुपयांना 1,00,000 रुपयांच्या बनावट नोटा या किटमधल्या वितरकांना मिळत होते। नोटा चलनात आणणाऱ्यांना मोठा नफा मिळत असल्याने त्या नोटा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देत होते अशी माहिती समोर आली।